गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, आज मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. म्हणजेच निफ्टी आज ऑलमोस्ट 200 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होणार आहे. तर आता बेसिकली याच्या मागचे रिझन्स काय आहेत, का असं होतं आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहूयात. कारण काल रात्री US फेडची मीटिंग होती आणि त्यांची मीटिंग आता झालेली आहे. तर बेसिकली USचे जे चेअरमॅन आहेत तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा रेट कट वगैरे केलेला नाही. उलट त्यांनी स्टेटमेंट हॉकिश केलं आहे. हॉकिश इन द सेन्स की जे येणाऱ्या नियर फ्युचरमध्ये रेट कट्स होऊ शकत होते तर ते सुद्धा त्यांनी डिले केलेले आहेत. म्हणजे पूर्णपणे ट्रम्पच्या अगेन्स्ट त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. आता यामुळे तिथे जे मार्केट आहे तर ते सुरुवातीला त्यांची जेव्हा मीटिंग चालू होती आणि त्यांनी जेव्हा हे अनाऊन्स केलं तेव्हा ते हॉकिश स्टेटमेंट पाहून तिथे मार्केट डाऊन झालं. परंतु आपण काय म्हणू शकतो की नंतर ते रिकवर झालं. त्याचं कारण असं होतं की तिथे मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक या दोन्ही कंपन्यांनी रिझल्ट अनाऊन्स केले आणि ते रिझल्ट एक्सपेक्टेशन बीट करून गेलेत. खूप चांगले नंबर्स त्यांनी पोस्ट केलेले आहेत. म्हणजेच काय की त्या गोष्टीने एक पॉझिटिव्ह वाईब पुन्हा क्रिएट केली. आता त्यामुळे जरी तिथं मार्केट आपण काय म्हणतो की फ्लॅट विथ नेगेटिव्ह बायस क्लोज झालेले असले तरी S&P 500 आणि डाऊ जोन्स हे दोन इंडेक्स नेगेटिव्हमध्ये क्लोज आहेत आणि नॅसडॅक की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत आणि त्याच्यामध्येच फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट येतं तर तोच फक्त ग्रीनमध्ये क्लोज आहे. ऑब्व्हियस तो ग्रीनमध्ये क्लोज राहणार आहे. त्यामुळे तिथे आपण काय म्हणू शकतो की ग्लोबल ट्रेंड जो आहे तर तो मिक्स सेटअप आहे. परंतु ना फार काही नेगेटिव्ह आहे ना फार काही पॉझिटिव्ह आहे. परंतु स्पेशली इंडियासाठी नेगेटिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे काल रात्री साधारण 4:30च्या आसपास ट्रम्पने त्यांच्या ट्रूथ सोशलवरती पोस्ट केली की इंडियावरती आम्ही 25% टॅरिफ्स लावतो 1 ऑगस्टपासून आणि प्लस पेनल्टीसुद्धा आम्ही अप्लाय करणार आहोत कारण आपण रशियाकडनं ऑइल खरेदी करतो म्हणून. ओके, आता ते 1 ऑगस्टपासून अप्लाय होणार आहेत. तर मग आता याचा इमिजिएट इम्पॅक्ट कोणकोणत्या सेक्टर्सला होणार आहे? जेम्स अँड ज्वेलरी, त्यानंतर टेक्स्टाईल आणि ऑटो पार्ट्स, ऑटो कंपोनंट्स वगैरे आणि त्यानंतर जे काही पेट्रोलियम प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतात त्यांना मेजरली रिलायन्स येतो त्याच्यामध्ये. आता साहजिकच आहे रिलायन्सचं वेटेज जर खूप जास्त आहे आपल्या इंडेक्समध्ये तर तो पडू शकतो तेवढा. ओके, तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आजचा दिवस काही आपल्यासाठी चांगला नाही आहे. आणि इथून मागची जर आपण हिस्ट्री पाहिली 1 महिन्याभराची तर जुलै महिन्यामध्ये तुम्ही चेक करा, दर गुरुवारी मार्केट पडलं आहे आणि शुक्रवारी त्याला फॉलोअप आलेला आहे डाऊन साईडलाच. आणि कालचा जो पुलबॅक होता तो एकदम कमजोर होता. त्यामध्ये समजतच होतं की फार काही बाईंग चान्सेस नाही आहेत. त्यामुळे कॉल रायटिंग फार प्रचंड करण्यात आलेलं आहे. ओके, जरी FIचं सेलिंग फार नसलं, साधारण किती 850 कोटींच्या आसपास त्यांनी सेलिंग केलं आहे, त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 2000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही आणि दिसतही नाही आहे. ओके, तर मार्केटचं सेंटिमेंट हे स्पेसिफिक इंडिया हे फार बॅड झालेलं आहे. आणि गिफ्ट निफ्टी तर कालच पडलं होतं, आज सकाळी अजून थोडं पडलं आहे. ऑलमोस्ट 180 ते 200 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपनिंग दाखवते आणि साहजिकच आहे ते. आणि प्लस त्यामध्ये आगीत तेल ओतण्याची गोष्ट म्हणजे अशी की आज आहे मंथली एक्सपायरी. त्यामुळे साहजिकच आहे की मंथली एक्सपायरीमध्ये फार प्रचंड आपण काय म्हणू शकतो की वोलॅटिलिटी राहणार आहे. आणि प्लस उद्या 1 ऑगस्ट आहे तर उद्यापासनं आपल्याला जे काही टॅरिफ्स आहेत तर ते अप्लाय होताना दिसतील. म्हणजेच काय की सगळ्याच वाईट गोष्टी एका दिवशी आलेल्या आहेत असं झालेलं आहे. त्यामुळे जर आता आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्स आणि FIचा डेटा जर पाहिला तर यामध्ये जर मार्केट खाली गेलं तर FIs आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स ह्या दोघांनाही फायदा होणार आहे. आणि जर मार्केट वर गेलं तरच फक्त रिटेल ट्रेडर्सना पैसे मिळणार आहेत. म्हणजेच काय की जे कॉल्स विकले गेलेले आहेत हायर साईडला 24,800, 25,000, 25,100, 200 या लेवलला जे काही कॉल्स सेल करण्यात आलेले आहेत तर ते सगळे कॉल्स बाय कोणी केलेत तर रिटेल ट्रेडर्सने केवळ होपच्या
गेममध्ये की मार्केटवर जाईल. परंतु मित्रांनो, जर ग्लोबल सिनेरिओ पाहिला, सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, तर बिलकुल असं वाटत नाही आहे की मार्केट वर जाईल. ओके, तर आता डाऊन साईडला स्टेबल कुठे होईल त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणजेच काय की येणारी प्रत्येक वाईट न्यूज मार्केट फॅक्टर इन करण्याची, आपण काय म्हणतो, फॅक्टर इन करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तसं पाहिलं तर ही गोष्ट चांगली आहे. मार्केट खाली येत आहे, येऊ द्या, काही अडचण नाही. जिथे मार्केट स्टेबल होईल तर तिथे आपल्याला एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. जसं की पहिला सपोर्ट आहे तो म्हणजेच 24,500. जर आज 24,500 ब्रेक झाला तर उद्या त्याला फॉलोअप मिळेल आणि 24,100च्या आसपास, की जिथनं ही रॅली स्टार्ट झाली होती, तर तिथे एक चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळेल. आणि सगळ्यात लास्ट सपोर्ट राहील तो म्हणजेच 23,500. तुम्ही म्हणाल 23,500 कसा? तर जी रॅली अगदी बॉटमपासून सुरू झालेली आहे 21,000च्या आसपास, 21,800च्या आसपास, तर त्याचं जे 50% रिट्रेसमेंट आहे फिबोनाचीच्या हिशोबाने, तर ते येतं 23,500वर. कारण हा पूर्ण ट्रेंड जर निगेट व्हायचा असेल तर 23,500च्या खाली क्लोजिंग झालं पाहिजे. आणि 23,500च्या खाली जर क्लोज झालं तर हा ट्रेंड रिव्हर्स होईल आणि लाँग टर्म चार्टवरती जो ट्रेंड पॉझिटिव्ह आहे तर तो निगेटिव्ह क्रिएट होईल. आणि मला वाटत नाही की एवढ्या इझिली हा ट्रेंड निगेटिव्ह क्रिएट करू देतील. त्याचं कारण असं की ग्लोबल मार्केट्स व्यवस्थित आहेत. हे फक्त टॅरिफचं टेन्शन आहे आणि त्यामुळे मार्केट पडतं आहे. परंतु जर ग्लोबल मार्केट्स व्यवस्थित आहेत, US मार्केट रोज ऑल टाईम हाय प्लेस करतं आहे, तर त्यामध्ये आपले जे मार्केट्स आहेत तर ते जगापेक्षा वेगळे नाही आहेत. ओके, त्यामुळे एवढ्या इझिली सरेंडर करतील असं बिलकुल दिसत नाही. परंतु डाऊन साईडला बाईंग अपॉर्च्युनिटी नक्कीच मिळू शकते. पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जी आहे तर ती चालू राहील. जसं आपण काल पाहिलं की LNTने चांगले रिझल्ट पोस्ट केले. LNT सारखा स्टॉक की जो एकदम हत्तीसारखा आहे, तर त्याने सुद्धा 5% रिटर्न्स एका दिवसात दिले, की जे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. परंतु LNTने ते करून दाखवलं. म्हणजेच काय की तुम्हाला कंपनीचे फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स या दोन्हींची, आपण काय म्हणतो की सांगड घालून काम करावं लागतं, हे लक्षात असू द्या. जसं आपण पाहिलं तर LNTमध्ये LNT खूप बिटन डाऊन होता. गेले 1 महिना LNT पडत होता. म्हणजे साहजिकच आहे की जर रिझल्ट चांगले आले तर त्या एक्सपेक्टेशनमध्ये जर तो वरती गेला तर फार काही आपण म्हणू शकतो की वाईट गोष्ट नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण सगळा सिनेरिओ पाहिला तर आज आपल्या मार्केटसाठी पूर्णपणे वाईट दिवस आहे. ओके, फक्त आता आजचा जो दिवस आहे तर त्याच्यामध्ये सपोर्ट ब्रेक होतो की नाही ते पाहणं जास्त गरजेचं आहे. तो सपोर्ट आहे साधारण 24,500च्या आसपास. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की जो रिसेंट लो आहे तर तो रिसेंट लो ब्रेक होईल का नाही. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केलं ना तर 24,600वरती खूप जास्त पुट रायटिंग झालं आहे. त्याच्या खालोखाल 24,500वरती देखील आहे. आणि जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर कॉल रायटिंग अगदी 24,800पासून सुरू झालं आहे. 24,800, 24,900, 25,000, 25,100 या लेवलला प्रचंड कॉल रायटिंग आहे. 25,000ची लेवल तर तुम्ही सोडूनच द्या, कारण मार्केटच 200 पॉईंट गॅप डाऊन ओपन होतं आहे. तो गॅप फिल करता करताच मार्केटचा जीव जाईल. त्यामुळे साहजिकच आहे की तुम्हाला चांगले चांगले स्टॉक्स, फंडामेंटली स्ट्रॉंग असणारे स्टॉक्स हे स्वस्तामध्ये मिळायला सुरुवात होईल, हे लक्षात ठेवा. आणि त्यावरती आपलं लक्ष नक्कीच असायला पाहिजे. होप सो. पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.